स्टार्ट. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण बघत आहोत की गंगाधाम चौक ह्या ठिकाणी मार्केट यार्ड भली मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याच्या अनुषंगाने बघितलं तर आज तिथं एका महिलेचा लहान जीव गेलेला आहे. अवैध प्रवासी वाहतूक किंवा अवजड वाहन ह्याच्यातून जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळं एक वयस्कर बाबा आणि एक तरुण युवतीचा यात मृत्यू झालेला आहे. तर याला जबाबदार कोण? आज बऱ्याच पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. संतोष नांगरे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करूया. नमस्कार. आज तुमचं याचं काय ह्या गोष्टीची तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वारंवार गंगाधाम चौकामध्ये या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात. पूर्वी तो जो फ्लायओव्हर होता आत्ता विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो उड्डाणपूल झाला आहे ते उड्डाणपूल पुढपर्यंत नेणं गरजेचं होतं. पण असं न करता तो उड्डाणपूल तो तेवढाच सीमित राहिला. या ठिकाणी जड वाहनांना गेल्या वर्षी असाच ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला होता. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले आणि आज पुन्हा ॲक्सिडेंट झाला. गेल्या याच तारखेला ॲक्सिडेंट झाला. एक महिला भगिनी गेल्या वर्षी याच तारखेला ॲक्सिडेंटमध्ये गेली. आज दुसरी महिला भगिनी त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये गेली. प्रशासनाला आम्ही तेव्हा आंदोलन करून सांगितलं होतं, रास्ता रोको केला, झोपलो आम्ही या ठिकाणी आणि तेव्हा आम्ही प्रशासनाला सांगितलं. प्रशासनाने आम्हाला मान्य शब्द दिला, लेखी ऑर्डर दिली, आमच्याकडे लेखी पत्र आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाने आम्हाला सांगितलं की या ठिकाणी जड वाहनांना वाहतूक बंदी आम्ही करू. पण जड वाहनं आज सुद्धा या रस्त्याने फिरतायत. आज मुलांच्या शाळांना सुट्ट्या संपतील. हा जो गंगा आई माता मंदिराचा जो रोड आहे तो अत्यंत घातक रोड आहे. तीव्र उतार आहे. आम्ही त्या ठिकाणी गेल्या वेळेस सांगितलं की तुम्ही स्पीड ब्रेकर बसवा, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की स्पीड ब्रेकर बसवता येणार नाही. मग त्यांनी रमलर तिथं बसवले. या ठिकाणी असणाऱ्या ज्या पण बांधकामं चालली त्या विकसकांनी बाहेर त्यांचे वॉचमन ठेवले पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्यांनी व्यवस्थित कंट्रोल केलं पाहिजे. पडणारी खडी तुम्ही बघता, ही खडी जी पडतीये ह्या साईडमुळे पडतीये आणि अशांमुळं हे अपघात होत आहेत. यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. या ठिकाणी एखादा उड्डाणपूल करणं गरजेचं आहे. नागरिकांच्या जीवाशी कुणीही खेळू नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. जड वाहनांना वाहतूक बंदी आहे. तुम्ही बघा त्या ठिकाणी ट्रक आला. जड वाहनांना वाहतूक बंदी दिवसा आहे तर जड वाहनांना वाहतूक बंदी या रोडला झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर रीतसर आपण हे केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आज आपण बघितलं की आपल्याबरोबर आज संतोष नांगरे पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्याबरोबर संतोषजी टाका आहेत, ते संतोषजी टाका आहेत. ते आज सामाजिक कामामध्ये खूप सक्रिय असतात. त्यांना जसं समजलं की या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं ते त्या अनुषंगाने इथे आलेले आहेत. आपण त्यांचंही जाणून घेऊ की तुमचं काय म्हणणं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की हे जो गंगाधाम चौक आहे याचा जो टायमिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंग चेंज केला पाहिजे. कारण हे 2-2 मिनिटाचं टायमिंग आहे. दुसरी गोष्ट वरतून जे जड वाहनांना बंदी केलेली आहे तर जड वाहनं 10 ते 10 टायमिंग असून सुद्धा कंपल्सरी जड वाहनं इथे येते जातात. गेल्या वर्षी 11 जूनला या गोयलगंगा साईडच्या समोर सेम असाच अपघात झाला होता. त्यावेळेस पण एक महिला वारले होते आणि आज देखील 11 तारीख आहे 11 जून याच टायमाला गंगाधाम चौकात देखील एक महिला आणि त्यांच्यासोबत त्यांचा वडील किंवा कोण नातेवाईक होता तो जखमी आहे, तो वारलेला आहे. आम्हाला प्रशासनाला एकच बोलायचं आहे की येथे लवकरात लवकर जसं आमचे संतोष नांगरेंनी सांगितलं त्याचप्रमाणे येथे स्पीड ब्रेकरचं काम मागच्या वर्षी पण केलं होतं परंतु ते चुकलं आहे. काढण्यात आलं आहे. ते काढलंय का तोडलंय ते काही सांगता येत नाही. जसं या बिल्डर जे कामं चालू आहेत बिल्डरचे यांचे जे गाड्या येतात हे गाड्या कंपल्सरी बंद केले पाहिजे. कारण का माहिती आहे का जड वाहनांमुळे हे अपघात होतात, बाकी काहीच नाही. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणली. आज आपण बघा या चौकामध्ये इतकी मोठी गर्दी आहे की याला कंट्रोल करण्यासाठी कुठलाही वाहतूक पोलीस या ठिकाणी नसतो. वाहतूक पोलीस असतो तो पण त्याच्या कामात व्यस्त असतो पावत्या करण्याच्या. तर इथं कंपल्सरी एक पोलीस चौकी वाहतुकाची झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांना टाइम कोणी तीच मागणी करायला पडते.
पाहून जातो.